जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आजचा विषय असा आहे की तुम्ही खूप देवदेव केले असेल आणि तुम्हाला फरक कोणी पडत नाही. खूप तुम्ही बोकडं कापलेत, कोंबड्या कापलेत, खूप ठिकाणावरती जाऊन आलात, खूप ब्राह्मणाकडे गेले असेल, कुठे देवऋषांकडे गेले असेल, तर तुम्हाला कुठे म्हणजे तुमच्या दुःखांचं निरसन किंवा तुमच्या समस्यांचं निरसन होत नाही. या विषयावरती आजची चर्चा आहे आणि हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला असतो. तर व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला कळेल. बघा, काय होतं ना की तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही कधी त्रास झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर मग तुम्हाला ते तुम्ही रिपोर्ट्स वगैरे काढले असतील तर तुम्हाला तिथे कधी फरक पडत नाही. मग तुम्ही तुमच्या मनामध्ये किंवा तुम्हाला कोणीतरी ते तुम्हाला सांगत असतं की तुम्ही कोणीतरी बाहेर पाहिलं पाहिजे. तर बाहेर म्हणजे कुठेतरी तुम्ही देवऋषाकडे म्हणा, बाबाकडे कुठेतरी किंवा कुठल्या महाराजांकडे जात असता आणि मग त्या महाराजांकडे गेल्यानंतर मग ते महाराज तुम्हाला सांगतात तुम्हाला करण्याचा त्रास आहे किंवा व्यतिरिक्त काहीतरी त्रास सांगतात, तुमच्या पाठीमागे चेडास लावलेला आहे. मग ते तुम्हाला हे सुद्धा सांगतात की तुमचा त्रास कुणीच काढू शकत नाही. मग तुम्ही ते मनामध्ये तुमच्या मनामध्ये ते पक्क बसलेलं असतं की तुम्ही कुठेच तुमचा त्रास नाही होऊ शकत नाही आणि तुमचा त्रास कोणीच काढू शकत नाही. मग त्याच्यानंतर पण तुम्ही खूप देवदेव केलेले असतात, तुम्ही खूप ठिकाणावरती फिरून येता आणि मग तुम्हाला काय होतं, तुम्ही ते मनामध्ये विचार करून ठेवता आणि मग तुम्ही त्या माणसाने तुम्हाला काही सांगितलेलं असतं ते तुम्ही काही व्यवस्थित करीत नाही. मग तुम्हाला त्यातनं बाहेर पडण्यासाठी काही म्हणजे तुम्ही बाहेरच पडू शकत नाही त्यातनं. मग असं का होतं की तुम्ही जर तुमच्या मनामध्ये पहिला हा प्रश्न तर तुम्ही काढून टाका की तुमचा त्रास कोणीच थांबवू शकत नाही किंवा काढू शकत नाही. असला कुठलीच गोष्ट नाही किंवा असा कुठलाच त्रास नाही की तो निघू शकत नाही. जर काही बाहेरील बाधेचा काही त्रास असेल तर तो नक्कीच निघतो, तर तो नक्कीच त्रास थांबवू शकतो. तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन लागेल, फक्त योग्य सद्गुरू लागतील किंवा योग्य योग्य देवऋषी लागतील त्याला, तर तुमचा त्रास तो नक्कीच थांबणार. आता काय असतं की तो मनामध्ये आपण जे प्रश्न आपल्या मनामध्ये आपण जे विचार केलेला असतो ना त्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे की तुमचा त्रास थांबणार आहे आणि तुमचा त्रास नक्कीच निघणार आणि तुम्ही यातनं बाहेर पडणार. म्हणून हा तुम्हाला पहिले विचार करायचा आहे. आता तुम्हाला जर आम्ही काही आमच्यासारखे तुम्हाला जर काही साधनं सांगितलं, तुम्ही खूप फिरून आमच्याकडे येता आणि तुम्हाला जर इथे काही साधनं सांगितलं, तुम्ही काय म्हणता, अहो आम्ही यापेक्षा तर खूप काय केलंय, आम्हाला या नुसतं मंत्र जाप करून काय होणार आहे. पण नाही, तुम्हाला हो नक्कीच तुम्ही यातनं बाहेर पडणार. फक्त तुम्ही ना सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी करा, तुम्हाला तुमचा त्रास नक्कीच थांबणार. तुमच्या मनामध्ये जे घर करून बसलेला आहे की तुमचा त्रास कोणी थांबवत नाही, पहिले त्याला तर बाहेर काढा तुम्ही की तुमचा त्रास नक्कीच थांबणार. आजपासून तुम्ही यातनं बाहेर पडणारच आहे आणि तुम्ही बाहेर पडूनच दाखवणार. तुम्ही खूप प्रगती करून दाखवणार. तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार आणि तुमची अश्रू पुसायला कुणीही येणार नाही. आमचे गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की तुमचे अश्रू पुसायला कुणीच येणार नाही. तुमचे स्वतःचे अश्रू तुम्हालाच पुसायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काहीही करू शकता. मनामध्ये जर तुम्ही ठाम निर्णय घेतला की तुम्ही कुठलीही प्रगती किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही करू शकता, फक्त मनामध्ये तसा विचार करा. विचार पॉझिटिव्ह ठेवा, निगेटिव्ह विचार करू नका. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगते मी की काय असतं की तुमच्याकडे कोणी पाहुणे आलेले असेल आणि मग तुम्ही त्या पाहुण्यांना सांगता, मावशी वगैरे असेल तर ते मावशी बरी झाली तू आलीस, खूप दिवसानंतर तुझी माझी भेट नव्हती, ये आता थांब राहा आजच्या दिवस किंवा तू जेवण करून जा, मी जेवण बनवते तुझ्यासाठी. आणि मग तुमच्या अंतर्मनामध्ये काय चालू असतं, कशाला आली उगाच आता मला त्रास द्यायला, आता मला माझा वेळ वाया जाईल, मला आता काम पुरेल आणि माझ्या आता खूप पैशामध्ये हिच्यामध्ये टायमिंग निघून जाईल, मला काही गोष्टी करायच्या त्या तशाच राहून जातील, तसं तुम्ही मनामध्ये विचार करता. आणि मग काय होतं ना, त्या अंतर्मनाला बुद्धी नसते विचार करण्याची किंवा त्याला मेंदू नसतो. मग ते अंतर्मन विचार जे करता तुम्ही तेच कॅच करून घेत असता आणि तसं घडवून तुमच्या बरोबर परत तुमच्यावरतीच ते फिरून रिटर्न येतं. मग आता असंच की तुम्ही जे काही विचार करता, तुम्ही जे काही निगेटिव्ह विचार करत असता की मी यातनं बाहेरच पडू शकत नाही, माझा त्रास कुणीच काढू शकत नाही किंवा मला याच्यानं माझा त्रास थांबवण्यासाठी अजून कुणीच नाही बाबा, तसा माणूसच नाहीये, असं काहीच नाहीये, तुमचा त्रास नक्कीच थांबणार. तुम्ही जे विचार करताना ते निसर्ग परत घडवून तुमच्यावरती परत तुम्हाला तेच तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. म्हणून विचार करण्याची पद्धत पहिले बदला, तुम्ही यातनं नक्कीच बाहेर पडणार. योग्य मार्गदर्शनाने तुम्ही यातनं बाहेर पडणारच नक्की. आता मी बाकीच्या ठिकाणी सांगत नाही की बऱ्याच लोकांची खूप लुबाडणूक झालेली असते किंवा खूप खर्च करून लोकांना फरक पडत नाही, हा एक विषय वेगळा आहे. पण तुम्ही त्यातनं बाहेर नक्कीच पडू शकता. असा कुठलाही त्रास नाही की त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकत नाही.
तुम्हाला जर काही समस्या असतील किंवा तुमच्या काही समस्याचं निरसन होत नसेल किंवा योग्य मार्गदर्शन नसेल किंवा वाऱ्याच्या संदर्भामध्ये असेल, EMI संदर्भात कुठलेही विषय असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर आहे, तुम्ही कॉल करू शकता. आणि माझे जर व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय आदिशक्ती.